नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत कोलमाच्या वड्या. काही ठिकाणी याला रेपा असं म्हटलं जातं. तर ताजा कोळीम आहे. तर आगरी पद्धतीत कोलमाच्या वड्या कशा करतात ते आता आपण बघूया. तर हा कोळीम समुद्रालगतच्या खाडीतून आणला जातो. ह्याला पातळ कपड्याच्या साहाय्याने पकडतात आणि मग हा कापडावर आल्यानंतर स्वच्छ धुवून आणला जातो. तर हा समुद्राच्या किंवा खाडीच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतला जातो. त्याला पुन्हा धुवू नये असं म्हटलं जातं, पण बराच वेळ कोळणीकडे विकायला असतो, त्यामुळे आपण तो थोडासा धुवून घेणार आहोत. तर त्यात आता पाणी घालणार आहे. ह्याच्यात जी काही कचरा असेल तो पाण्यावर तरंगतो. आपण कोळीम निवडून घेतलेला आहे, पण तरी पण निवडताना जो काही कचरा घाण असेल तर ती पाण्यावर तरंगते. कचरा आणि घाण म्हणजे खाडीमध्ये जी झाडं असतात त्या झाडांची पानं किंवा काही प्लास्टिकचे वगैरे तुकडे असतील तर ते ह्यामधून काढून टाकायचे. तर आता हे असं पातळ करून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी त्यामधून घाण काढलेली आहे. आता ऑलरेडी त्यामधून कचरा काढलेला आहे, तरी सुद्धा हे बघा थोडासा कचरा दिसत आहे. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. तर आता हा साफ करून झालेला आहे. तर अशा प्रकारे एक गाळणी घेऊन तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही गाळणी ताटात घेतलेली आहे, किंवा तुम्ही पातेलीत पकडलीत तरी सुद्धा चालेल. हा कोळीम त्यामध्ये ओतायचा आहे, कारण तुम्ही डिरेक्टली त्याला नळाखाली धुवू शकत नाही, कारण तो खूप बारीक असतो आणि पाण्यासोबत वाहून जाईल. म्हणून कोळीम गाळण्यासाठी गाळणीचा वापर करावा. इथे मी चाळण घेतलेली आहे आणि ही चाळण माझी स्पेशल कोळीम धुण्याची चाळण आहे. तर प्लास्टिकची गाळणी असते ती सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल, म्हणजे ती नळाखाली पाणी भरण्यासाठी जी वापरतात तिचा वापर केला तरी सुद्धा चालतो. मी इथे या चाळणीचा वापर करते. चाळणीला जी भोकं असतात ती छोटी असली पाहिजे. जर मोठी असतील तर त्यामधून कोळीम वाहून जाईल. तर आता तुम्ही बघू शकता पाणी त्याच्या खाली येते. तर हे अशीच चाळण एखाद्या उंच भांड्यावर ठेवून द्यायची. साधारणतः 5-6 मिनिटांनी हे पाणी सर्व निघून जातं. तर आता ही चाळण आता मी एका उंच भांड्यावर ही चाळण ठेवते आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकते. तर अशा प्रकारे मंडळी हे कोळीम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यात आपण एका भांड्यात काढून घेऊया. त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. तर आज आपण कोळमाची भजी करणार आहोत. तर कोळीम स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये बाइंडिंगसाठी 1 चमचा बेसन घालणार आहोत आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 अंड, 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, सोबत चिरलेली कोथिंबीर सुद्धा, 1 कांदा बारीक चिरलेला आणि 1 टॅमॅटो. आलं लसूण पेस्ट आपण घातलेलीच आहे, तरी सुद्धा अजून वरून 4-5 लसणाच्या पाकळ्या टेचून. आता घरगुती आगरी मसाले घालून घेऊया. लाल तिखट 2 चमचे, कारण भजी आपल्याला झणझणीत करायची आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा मी चाट मसाला घालत आहे, चवीपुरतं हिंग, धना पावडर 1 चमचा, कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, पण ही झणझणीत चव खूप छान लागते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. शक्यतो कोलमाच्या वड्या केल्या जातात, पण आज आपण त्याची भजी करणार आहे. जेव्हा घाई असते तेव्हा ही भजी पटकन होऊन जाते.
पनवेल तालुक्यामध्ये सहसा कोलमाच्या वड्या केल्या जातात, तर पेन अलिबाग तालुक्यामध्ये कोलिमा डायरेक्ट कढईमध्ये परतला जातो. हा कोलिम स्टोअर देखील केला जातो. त्याला कोलमाचं लोणचं सुद्धा म्हटलं जातं. आणि काही वेळा ज्या सीझनला कोलिम मिळत नाही त्या सीझनला कोलिम खायचा असेल तर तो कोलिम स्टोअर देखील केला जातो. आणि ह्या कोलमाला खूप अप्रतिम अशी चव असते. तुम्ही बघू शकता. आता हे मिक्स करून झालेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालायचं राहिलं होतं ते सुद्धा मिक्स करून घेऊया. सात 8 मिनिटं हे मॅरिनेशनला ठेवूया. 7-8 मिनिटं झालेली आहेत. मॅरिनेशन झालेलं आहे. गॅसवर कढई सुद्धा तेल तापायला ठेवलेली आहे. आता आपण कोलमाची भजी करून घेऊया. तेल तापलेलं आहे. आपण भजी घालून घेऊया. छोटे छोटे गोल घालायचे आहेत. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. दोन ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. भजी उलटून घेऊया. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. भजी झाऱ्यामध्ये पकडल्यानंतर हलकी लागली पाहिजे, म्हणजे ती आतून शिजलेली आहे. जर जड लागत असेल तर ती कच्ची असते. तर आता मस्त हलकी फुलकी अशी भजी झालेली आहे. तर मी ही तेलातून काढून घेते आणि काढल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवून देते, म्हणजे त्याच्यातील जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. आणि अशा प्रकारे राहिलेल्या मिश्रणाच्या देखील भजी करून घेते. तर अशा प्रकारे भजी झाल्यानंतर ती टिश्यू पेपरवर काढून ठेवलेली आहे, म्हणजे ते एक्स्ट्राचं जे तेल असेल ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेईल. तर मंडळी, अशा प्रकारे कोलमाची भजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.